मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हरितालिकेविषयी माहिती ऐकणार आहोत. हरितालिके पूजेला लागणारे पूजेचे साहित्य, काय काय सौभाग्य अलंकार लागणार आहेत ते, आणि कथा, आपण ही तिन्ही सविस्तर ऐकणार आहोत. तर मी सुरुवात करते हरितालिकेविषयी माहिती. भाद्रपद महिन्यात येणारे हरितालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते. वटसावित्री, मंगळागौर व हरितालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते. त्यातही हरितालिका व्रताची खास वैशिष्ट्य आहे. या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत. पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते. तिचा पिता दश प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला. तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली. अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे. म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावायचे असते. आणि स्वतःचे सौभाग्याला लागणारे पूजेचे साहित्य पाहू. हळदी, कुंकू, गुलाल, रांगोळी, नारळ, 2 केळी, इतर फळे, विड्याची पाने, 12 सुपाऱ्या, 10 खारका, 5 बदाम, 5 कापसाची वस्त्रे, कापसाच्या वाती, जानवे, पंचामृत, अक्षदा, निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ, अष्टगंध, शेंदूर बुक्का, अत्तर, सुगंधी तेल, कोमट पाणी, कापूर, सुटे पैसे, फुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती इत्यादी. पूजेला लागणारे सौभाग्याचे अलंकार: हळदी कुंकू, बांगड्या, गळेसरी, काजळ, कंठसूत्र इत्यादी. फुले: चाफा, केवडा, कनेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद. यातली तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते फुले वापरू शकता. पत्री म्हणजेच पाने: अशोकाची पाने, आवळ्याची पाने, दुर्वा, कनेर, कदंबाची पाने, ब्राह्मी, आघाडा, बेल व इतर पाने. पूजा: सर्व सेवेकरी स्त्रिया भगिनींनी या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करावे. पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उटणे तयार करावे. या दिवशी उपवास करावा. नंतर दुपारी केंद्रात चौरंग मांडून त्यावर नदीतील वाळू आणून 3 शिवलिंग तयार करून मांडवीत. नंतर पंडोषोपचारे पूजा करावी. पूजा करत असताना उमा महेश्वर देवताभ्य नमः हा मंत्र म्हणावा व संपूर्ण पूजा हरितालिका ग्रंथाप्रमाणे करावी. स्त्रिया अनेक व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत श्रेष्ठ आहे. माता पार्वतीने हरितालिका व्रत आचरण करून कठोर तपस्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली. त्यांची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते. कुमारिका व सौभाग्यवती, विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात. विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात. या व्रताची कथा अशी सांगितली जाते. आता आपण हरितालिकेची कथा ऐकणार आहोत. एके दिवशी हरितालिकेची कथा. एके दिवशी शंकर पार्वती कैलासावर बसली होती. पार्वतीने शंकरास विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते? श्रम थोडे, फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ आहे, तसे तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू केलेस ते मी तुला आता सांगतो. लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही तू सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःखे झाली व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तेथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला.
त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही. माझा असा निश्चय आहे, याला उपाय काय करावा? मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेली. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळची गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने तेथील माझे आसन हल्ले. नंतर मी तेथे आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली, गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्यांचे पाळणे केलीस. इतक्यात तुझा बाप तेथे आला. त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितारिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. पांडवशुपचारी त्यांची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रताने मानव प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या सप्तजन्म विधवा होतात. दारिद्र्य येते आणि अंतिपुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वाणी द्यावी. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही 60 उतराची कहाणी 5 उतरी देवा ब्राह्मणाने द्वारी गायीची गोठी पिंपाचे पारी संपूर्ण सुपळ करावी.